सर काय करताय तुम्ही? अहो बबड्यागिरीचं काय झालं? चालू आज सकाळी पांघरुणाची घडीच केली नाही. मग वाईट वाटतंय मला. हाच तुमचा स्वभाव. किचन मध्ये पण आलात की सगळं इतकं साफ करून टाकता. एखादा छोटासा पदार्थ बनवायचा असला तरी कसं चालेल? बबड्या होत ना आपण, हे असं वागून चालेल का? नाही. मग ई! सर ए दूध. हे थांब 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 जरा. सर सर होतो जाईल. हा जाऊ दे जा थोडस. काय बनायचं तर 100% बबड्या बनायचं, नाही तर नाही बनायचं. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. ओ गॉड, आता मी काय करू? हा, या नवीन बबड्याने आईंच्या बबड्यासारखाच पसारा करून ठेवलाय सगळा. काय गो बबड्याचं काय? नाही कुठे काय. अगो बाई, सोहमच लवकर उठला की काय? आणि स्वतःची कॉफी करून घेतली. मला तरी सांगायचं, मी करून दिली असती. केवढा पसारा करून ठेवलाय हा. नाही, हे आई सोहमने नाही केलंय. हे मग आपल्या घरात कॉफी कोण पितं? यांनी. अगो बाई, हे कधीपासून एवढा पसारा करायला लागले? एक कॉफी बनवण्यासाठी ती कॉफी पावडर शोधायला त्यांनी इतका सगळा पसारा केला आहे. हो अगो, कदाचित न गडबडीत असतील, घाईत असतील. चल तू बाजूला, मी आवरून घेते सगळं पटकन. थांबा, मी आवरते आई सगळं. अहो तुमची स्वाद आस्वादची वेळ झाली ना. अगो हो, खरंच की. मग बरं, ए बबड्या, तू काही बघतोयस का रे? नाही, काही खास नाहीये, बोल ना. नाही, मला ना जरा स्वाद आस्वाद बघायचं, तर बघू का मी? हो ठीक आहे, तू बघ ना. तसंही माझ्या आवडीचं काहीच लागलं नाहीये. आणि आजच्या सुरळीच्या वड्या जरा स्पेशल आहेत, कारण बेसनात आपण थोडं नाचणीचं पीठ मिक्स केलंय. फोडणीत तिळाचं प्रमाण जरा जास्त आहे, सो कॅल्शियम रिच सुरळीच्या वड्या. मला ना नाचणीचं पीठ घातलेल्या सुरळीच्या वड्या बघायच्याच होत्या. आपण आता नाचणीच्या सुरळीच्या वड्या बनवायला सुरुवात करूया. एक पेन घ्या आणि अहो, मला स्वाद आस्वाद बघायचंय. आधी मंद फ्लेमवर हे मिश्रण ढवळायचं असतं. अहो, ते संपेल, तुम्ही मॅच नंतर बघा ना. ऐकण्यास की नाही माझं? मॅच बघायचे मला. तुम्ही नंतर बघा ना मॅच, मला बघू द्या ना आधी. तू रिपीटला बघ, रिपीट असतं ते. अहो, अहो. दे ठीक आहे, बघा. तुम्हाला जे काही बघायचंय ते बघा. बरं ऐक ना. मी म्हटलं ना तुम्हाला जे काही बघायचंय ते बघा. नाही नाही, मी तेच बघणार आहे. तर रिमोट दे ना. घ्या. मला काय देतेस? ऑन कर, मॅच लाव. ऐक ना, जरा व्हॉल्यूम वाढा ना, ऐकू येत. अरे क्या बात है, वाह वाह वाह. फोर. बबड्या, अरे तू काय करतोयस? दे दे मला, दे. नाही नको आई, तू सकाळपासून एकटीच काम करतेस, मी करतो ना मदत. किती शहाणा आहेस रे. अरे पण राहू दे, मला मी करते. तू मॅच बघ ना बाहेर बसून, तुला आवडते ना मॅच बघायला? नाही नको, मी नंतर हायलाइट्स बघीन. म्हणजे मला माहिती आहे आज मॅच होती, पण तुला तुझ्या आवडीचा प्रोग्राम बघायचा होता ना, स्वाद आस्वाद. आणि मॅच काय का मोबाईलवर सुद्धा बघता येते.
किती विचार करतोस रे माझा. ठीक आहे, म्हणजे हे सुद्धा काही असं टीव्ही बघण्यासाठी एवढे आग्रही नसतात. कदाचित आज मॅच बघायचीच असेल त्यांना. हो पण आई तुझा आवडता प्रोग्राम होता. बघितलं ना तुझ्या हातातून कसं रिमोट खेचून घेतलं त्यांनी. हे एरवी कधीच असे वागत नाहीत रे. काय झालं यांना काही कळत नाहीये मला. अरे आज सकाळी सुद्धा ना कॉफी करताना स्वयंपाकघरात एवढा पसारा करून ठेवला होता यांनी. हे कधीच असा पसारा करत नाही. खरंच काय झालं यांना. चांगुलपणाचं नाटक तरी किती दिवस करणार ना. हं काही म्हणालास का. नाही काही नाही, म्हणजे मला शुभ्राने सांगितलंय जे काही यांना स्पष्टपणे बोलायचं. कदाचित मी हे बोलल्यावर तुला वाईट वाटेल, पण मला असं वाटतं की एखादी व्यक्ती चांगुलपणाचं नाटक किती दिवस करणार. कदाचित सर लग्न आधीपासून तसेच असतील, तसेच वागत असतील. ते आता लग्न झाल्यावर घरात रुळायला लागलेत म्हटल्यावर ते ऍक्च्युली जसे आहेत ना, एरवी जसे आहेत तसे वागतायत. अरे पण म्हणजे हे. हा पण तू काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना. हो रे, पण तरी सुद्धा. आई मला हेच आवडत नाही तुझं. किती विचार करतेस ग तू. मी सांगितलं ना तुला मी आहे. तुला काहीही लागलं, काहीही मदत लागली ना तू मला सांग. ओके. किती समजूतदार झालायस रे राजा. किती शहाण्यासारखं वागतोयस. अरे बाबांचा फोन आहे. हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही. डबे पोचले की नाही वेळेवर. आवडलं ना सगळं. हो तर फोन लागत नव्हता तुमचा. मेसेज पाठवला होता मी. तुझ्या हातचं जेवण काय बरं वाटलं सांगू. अगं आता मुंबईला यायची ओढ लागली. तुझ्या हातचं वरण, वाफाळलेला भात, त्यावर तुपाची धार आणि लिंबाचं लोणचं खावंसं वाटतंय ग. हो हो बाबा, की तुम्हाला हवं तसं तुमच्या आवडीचं सगळं करून खायला घालेन तुम्हाला मी. आजोबा कसे आहात तुम्ही. स्वतःची काळजी घेताय ना. कोंबडीच्या आता तू माझी चौकशी करतोयस म्हणजे काळजी घ्यावीच लागणार. आईला मदत करतोस की तिच्यावर सगळी कामं टाकून हिंडत असतोस. नाही नाही बाबा, अलीकडे बबड्या खूप मदत करतो मला. अरे वा. काय ग चप्पल चोर कुठे आहे. जरा फोन दे ना त्याला. हो बाबा देते. हा एक मिनिट. क्या बात आहे. एक मिनिट हा बाबा. अहो अहो बाबांचा फोन आहे. महत्वाची ओव्हर सुरू आहे, नंतर बोलतो. किती वेळ असावरी. अहो सिक्स. क्या बात आहे. वा वंडरफुल. आणि सोब्याला सांग टीव्हीचा आवाज बारीक कर. कान फुटले माझे. हो हो बाबा. घ्या ना, बाबांना बोलायचंय तुमच्याशी. नंतर बोलतो सांगितलं ना तुला. बाबांशी का असं वागताय. काय बडबडतोय चप्पल चोर. कोणाशी बोलतोय. नाही नाही एक मिनिट हा देते. हा बाबा. हो बोला ना बाबांशी. अरे सिक्स. क्या बात. वा. हॅलो हॅलो. हॅलो. जय चप्पल चोर. अहो बाबा हे ना तुमच्याशी नंतर बोलतील. हे जरा खूप महत्वाच्या कामात आहेत. हॅलो हॅलो बाबा, मला ना तुमचा आवाज ऐकू येत नाहीये. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. मी फोन ठेवते. आई अगं ठेवलास पण आजोबांचा फोन. अगं मला बोलायचं होतं आजोबांशी. तू एकट्या एवढ्या घाई घेत बाहेर आलीस. सरांचं बोलून झाल्यावर द्यायचा होता ना मला फोन. आई बरं ठीक आहे, दे इकडे, मी परत करतो. आजोबांची नीट चौकशी सुद्धा केली नाहीये मी. राहू दे, नंतर करू. हं? आई तू चिडली आहेस माझ्यावर. दत्ताजी चिडले असणार. कॉल करायला हवा. बबड्यासमोर कसा करायचा. सोम घे ना, बस इथे. नाही नको, मला आज काम आहेत. आज चाललंय. एक काम कर ना, मगाशी मी फ्रीजमध्ये कोल्ड्रिंक ठेवलं, जरा घेऊन ये ना. आणि बरोबर जरा खायला काहीतरी चमचमीत आहे. हे मिळमिळीत आहे. आणि ऐक ऐक ऐक, कोल्ड्रिंक गार झालं नसेल तर जरा बर्फ. आता याला यायला वेळ लागेल. आता लावूया. काय चप्पल चोरा. माझ्याशी बोलायला तुला वेळ नाही का कोंबडीच्या. ओ दत्ताजी जरा हळू बोला. तुमचा आवाज ऐकून आसावरी धावतील नाही तर. काय नाही हो, मस्करी करत होतो तुझी. जरा एरवी तुमच्याशी बोलायला मला वेळ नाही असं कधी होईल का. माझ्या लेकीची
मस्करी करतोयस? अरे तो सोम्या एकतर तिला त्रास देत असतो, त्यात तूही. सोहमकडनं शिकलोय, जरा बबड्यागिरी करतोय. काय बबड्यागिरी? हा, बबड्यागिरी म्हणजे I think that should be fine. Okay, send me the presentation. I'll get back to you. Yeah, I'll go through it. Just a minute. Can I join you in 5 minutes? Thank you. Thank you for the cooperation. Thank you. बोला. नाही चालू दे, तुझं काम चालू आहे ना, मला मध्ये तुला त्रास नाही द्यायचा आहे. काम रोज चालू राहतं, दिवसभर चालू राहतं. बोला, काय झालंय? आणि चेहरा का इतका उतरलाय? नाकाचा शेंडा लाल लाल झालाय तुमचा. शुभ्रा, अगं बघ ना हे कसे वागतायत, काय झालं यांना? इतके वेड्यासारखे वागतायत ना. सर, आई, जगातला सगळ्यात शहाणा माणूस कुणी असेल ना तर तो सर आहेत. ते शहाणे आहेत ना, मग असं का वागतायत ते? काय वागतायत? अगो आज अभिज किचनला गेलेच नाहीयेत, मॅच बघत बसले. आणि मॅच बघताना एवढा पसारा करून ठेवलाय, सगळी घाण करून ठेवली तिकडे. अगं मी स्वादास्वाद बघत होते तर माझ्या हातात तो रिमोट खेचून घेतलं त्यांनी. हो, कदाचित महत्वाची मॅच असेल. हो, मॅच महत्वाची असते. बाबांचा फोन आला होता तर बाबांशी बोललेच नाहीत ते. काय सांगता? विचार कर काय वाटलं असेल गो बाबांना. कधी कधी बाबांशी बबड्या बोलायचं नाही तर मला इतकं वाईट वाटायचं ना, त्यांनी असं करू नये असं वाटायचं. आणि हे बोललेच नाहीत बाबांशी, मॅच बघत बसले. बाबांचा किती जीव आहे यांच्यावरती, यांनी कधी केलंय का असं? आणि बाबांनी कधीही फोन केला ना तरी बाबांचा पहिला प्रश्न असतो चप्पल चोर कुठे म्हणून. आणि असं कसं करू शकतात ते? बाबांशी कसे बोलू शकत नाहीत? शुभ्रा, आपण यांना कुठल्या तरी चांगल्या डॉक्टरला दाखवून आणूया का ग? हो, म्हणजे ऍक्च्युली विचित्रच आहे ना हे. हो ना. तुम्ही त्यांना ठणकावून जाब का नाही विचारलात? मला तर वाटतं तुम्ही त्यांना जाऊन सांगा, या घरात हे असं वागलेलं चालणार नाही. इनफॅक्ट तुम्हीच काय, घरात कुणीच इतकं बेशिस्त वागलेलं चालणार नाही, खपवून घेतलं जाणार नाही. हे असं बोलू मी यांना? हो आई, आणि आता वेळीच बोलायला हवं नाही. नाही ठीक आहे, मग तू म्हणतेस तर ना, तर मी सांगते यांना की ते जे वागतायत ते मला नाही आवडलेलं आहे. तुम्हाला त्यांच्या वागण्याबद्दल शाबासकी द्यायची आहे का त्यांना ओरडा द्यायचा आहे? मग असं बोलून कसं चालेल? मला मुळीच चालणार नाही असं म्हणा. हो, हा मी सांगते यांना. ए शुभ्रा, तुझ्या त्या कम्प्युटर मधल्या माणसांना सांग की चुकलं माझं, सॉरी हा, मी मध्येच तुम्ही बोलत असताना त्रास दिला ना तुला. आई, मी त्या सगळ्या लोकांना सांगून ठेवलंय की जेव्हा जेव्हा माझ्या सासूबाईंना माझ्याशी बोलायचं असेल आणि त्यांना माझी गरज असेल तेव्हा तुम्ही डिस्टर्ब केलेलं मला मुळीच चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला हवं तेव्हा या आणि माझ्याशी बोला. बरं, हा अजून एक, सरांना सांगा बरं का, पुढच्या वेळी मी स्वाद आस्वाद बघत असताना जर असा रिमोट काढून घेतला तर मला मुळीच चालणार नाही. मुळीच आवडलेलं नाहीये, हा, मुळीच आवडलेलं नाहीये. आई ग. Oh, close, very close, surely, yes. What a substitution that is. Smashing into the front pack. Oh, good on-field decision. Yeah. Charked. He's missed out on a few, and that came off the toe end of the bat. It's a lovely shot. काय चाललंय हे काय चाललंय? तुम्ही बसा बसा, उठून बसा, आधी उठून बसा. काय चाललंय तुमचं? कुठे काय चाललंय? हो,
मगाशी मी टीव्ही बघत होते, तुम्ही येऊन माझ्या हातात रिमोट खेचून घेतलात. हे शोभतं का तुम्हाला असं वागणं? आणि मॅच काय तशी तुम्ही फोनवरती बघू शकता. ते हो की नाही रे बाबड्या, तू बोलला होतास ना मला मॅच फोनवरती बघता येते म्हणून. हं? हो तो काय तुझाच लेख, तो तुझीच बाजू घेणार ना. अहो पण तो चुकीचं बोलतोय का? तोही बघतोय ना गेले 2 दिवस त्याची आई कशी वागते, किती कष्ट करते, आणि तुम्ही कसे वागताय. अरे पण काय चुकलंय माझं? आता माझ्या घरात मी 2 दिवस फ्रीली वागू शकत नाही का? हवं तसं जगू शकत नाही का? काय रे बाबडे, तुझ्या घरात तू मनाला तसं वागत नाहीस? मी नाही, तुझ्या घरात तुला स्वातंत्र्य आहे की नाही? मी नाही. नाही, हे तुझ्या घरात तुला स्वातंत्र्य नाहीये? मी आईने काय तुला बेड्या घालून ठेवल्यात की काय? नाही, आई तसं काही करत नाही. मला स्वातंत्र्य आहे. घ्या, मग मला कशाला बंधन घालतेस? अहो पण तुम्ही त्याला का मध्ये घेताय? तो किती शहाण्यासारखा वागतोय हल्ली. हल्ली ना, आधी काय? आधीचं काही बोलू नका. आधीचं झालं गेलं विसरून जायचं. आत्ताच बोला. तेच म्हणतोय ग मी तुला. तुला कळत कसं नाहीये? तू जी काही माझ्या मागे भुणभुण लावलेस ना, त्याचं कारण हे आहे की आधी हा अभिजित राजे खूप चांगलं वागायचा आणि आता तो वागत नाही असं तुला वाटतंय, पण तसं नाहीये बरं का. मी आधी असाच होतो, माझ्या मर्जीचा राजा, आणि आताही मी तसाच आहे. आणि तू आताच म्हणालीस ना आधीचं सगळं जाऊ द्या, विसरून जा. जाऊ दे ना, सोडून दे, मला माझ्या मर्जीने जगू दे ना. काय रे बाबड्या, मी काय म्हणतो बरोबर आहे ना? हो. नाही, आईला विचारा तुम्ही. अहो तुम्ही सारखं सारखं त्याला का मध्ये घेताय? तुम्ही रिमोट माझ्या हातातनं काढून घेतला होतात ना. माझ्याशी बोला तुम्ही. घे. थँक्यू. हा, आत्ता रिमोट देऊन काय उपयोग आहे? मगाशी मी काहीतरी बघत होते ना. काहीतरी स्वाद आस्वाद म्हणजे काहीतरी? ही नवऱ्याची किंमत? स्वाद आस्वाद हे काहीतरी आहे? नवऱ्याची ही किंमत? अहो बघ, हे असं बोलतात मग शब्दाने शब्द वाढतो ना. पण शांत राहा ना, कशाला उगी झालेला कार्य करतेस? आणि तुला मला बघायला टीव्हीची काय गरज आहे? घरात दिसतोस की मी तुला. गेले 2 दिवस तुम्ही जे काही वागताय ना टीव्हीवर होतात ते खूप बरे होतात असं म्हणायची वेळ आली. म्हणजे आता माझ्यासारख्या घरातल्या बायका असतात ना, त्यांना थोडासाच वेळ मिळतो ना. आम्हाला काय थोडा वेळ टीव्ही बघायला मिळतो, कधीतरी रेडिओवरची गाणी ऐकायला मिळतात. सगळी कामं आवरून थोडा वेळ 20-25 मिनिटं जरा टीव्ही समोर आम्ही बसायला गेलो तर काय हरकत. म्हणजे एवढंही स्वातंत्र्य नाहीये का आम्हाला? आणि खरं तर तुम्हाला आनंद झाला पाहिजे की तुमची बायको टीव्हीवर सुद्धा तुम्हालाच बघते. बरं मी म्हणते टीव्हीचं जाऊ दे, पण बाबांचा फोन आला होता गावाहून. बाबांशी बोलला नाहीत तुम्ही. आता बाबांना किती वाईट वाटलं असेल. बाबांचा किती जीव आहे तुमच्यावर. तुम्ही काय म्हणालात तेव्हा मला, नंतर बोलतो म्हणून? हे बरोबर आहे का वागणं? हे जे काही तुम्ही वागलात ते मला मुळीच चालणार नाही. ओके. ओके काय ओके? तुम्ही सकाळी कॉफी करायला गेलात स्वयंपाकघरात, केवढा पसारा करून ठेवला होता तिकडे ओट्यावरती. हा आता पण बघा ना, म्हणजे भूक लागली तर खायचं घ्यायला काही तशी हरकत नाही, थंडही घ्यावं फ्रीज मधनं, पण हा एवढा पसारा का करायचा? सॉरी. नाही सॉरी काही. सॉरी काय सॉरी? म्हणजे मगाशी माझा कार्यक्रम चुकला ना, आता तो परत दिसणार आहे का मला? तुला बघायचंय का? हो. आणि आजच्या सुरळीच्या वड्या जरा स्पेशल आहेत, कारण बेसनात आपण थोडं नाचणीचं पीठ मिक्स केलंय. फोडणी तिळाचं अगं बाई. प्रमाण जरा जास्त आहे, सो
तुझ्यासाठी Calcium रेकॉर्ड करून rich ठेवलं होतं. सुरळीच्या वड्या. थँक्यू हा ए बबड्या जरा बाजूला हो रे. आपण आता नाचणीच्या सुरळीच्या वड्या बनवायला सुरुवात करूया. एक पेन घ्या आणि हे काय चाललंय यांचं? दिवसभर आईचा संताप केला आणि एका क्षणात तिला खुश केलं. तिचा राग पण गेला. नाही, नक्की काहीतरी वेगळा प्लॅन चाललाय राजेंचा. शोधून काढायला हवा.